गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? आजचा दिवस असा एकदम मला लेझी लेझी वाटतो आहे. आय फील की हे जे विकेंड्स असतात ना, सगळ्यात जास्त बोरिंग असतात असं वाटायला लागले मला आजकाल. कारण उठा, स्वयंपाक करा, सॉरी ब्रेकफास्ट करा, स्वयंपाक करा, मग त्यानंतर घरातली कामं करा पूर्ण, आणि त्यानंतर कुठे आंघोळ. आणि मग असं आंघोळ झाल्यावर, आंघोळ पूजा झाल्यावर असं वाटतं की आता तर मस्त मी आराम करेल. अँड देन असं म्हणजे बाहेर जायची इच्छाच होत नाही. पण तरी आज स्नेहाची इच्छा होते की बाहेर जायचं. आणि खूप माझे केस पण जरा हे समोरचे काय म्हणतात लटा फ्लिक्स म्हणतात ना, हां, हे खूप जरा जास्तच वाढले आहेत बघा. मी आंघोळ केली पण मी मात्र केस केलेत नाही अजून. म्हटलं चला आता काहीतरी व्लॉग बनवूया. तर आता मी बनवते व्लॉग. आणि हा टीका खूप जरा मोठा झाला. पण काहीच असो, म्हणजे आंघोळ झाल्यावर, पूजा केल्यावर काय मस्त वाटतं ना, एकदम फ्रेश. पण आळस अजूनही आहे माझ्यात. तर मी आज विचार करते की मी केस कट कर. ऑटो बुक करून भर उन्हात चीज करत निघालो आम्ही दोघे. पोचलो मॉलला. स्नेहा मॅडम, आज तरी ब्लॉगमध्ये येणार आहात का तुम्ही? हो, मी आज जर चांगली जोरात दिसत बोला ना जरा प्लीज. जर मी चांगली दिसत असेल तर नक्कीच. ओके. चांगलीच दिसते तू बघा. ही ताई नेहमीच म्हणते की चांगली दिसते. सो गाईज, आम्ही गेलो नेहमीप्रमाणे वेस्ट साईडला, आणि तिथे मला ऑफ व्हाईट प्लाझो मिळाला, विच वॉज लुकिंग गुड ऑन मी. कारण माझी हाईट आहे तर प्लाझोज वगैरे छान दिसतात, आणि ज्यांची हाईट नाही आहे त्यांना पण छान वाटतात. आणि याची क्वालिटी वॉज 10/10, एकदम बेस्ट होती. ही आपण कुर्तीजवर वगैरे घालू शकतो. आणि हा थोडा सी थ्रू आहे, पण क्वालिटी इज बेस्ट. मी नेहमी कुर्तीज वगैरे खूप घालते, तर त्याच्यासाठी हा एकदम परफेक्ट बसतो. सो हा मी फायनल केला, कारण हा मला बघताबरोबरच आवडला होता. मला शर्ट्स फार आवडतात, सो मी काही शर्ट्स अँड पॅन्ट्स आणले. त्यातला मला हा एक शर्ट एकदम बेस्ट वाटला. ह्याचा साईज एल होता, आणि मोस्टली मला एम किंवा एल येतात, बट इट वॉज लुकिंग लिटल लूज. बट ओव्हरऑल मला असं वाटलं स्टायलिंग केल्यावर इट विल लुक गुड. आणि सो हा मी फायनल केला. देन आय गॉट दिस अनदर शर्ट अँड आय वॉज कन्फ्यूज. मला कळत नव्हतं की घ्यायला पाहिजे की नाही, बट ॲट लास्ट मी हा नाहीच घेतला, कारण इट वॉज गेटिंग लूज फॉर मी. अँड देन आय गॉट दिस क्यूट टॉप. मला हा बघताबरोबरच आवडला, एकदम क्यूट गली वाईब देत होता हा. आणि त्यानंतर मी एक कोरियन टाईप क्यूट असा लोअर घेतला. अँड देन स्नेहाला जसं सांगितलं की चल मी तुझे फोटोज काढून देते, तो शी वॉज डुईंग हर टचअप. मटका बाई आमची. मिरर असतो. ओ अच्छा, बघा इथे मिरर असते गाईस. इकडे ये ना. मस्त शॉपिंग केली आम्ही. आज विचार केला होता की शॉपिंग अजिबात करायची नाही. अरे पण नेलपेंट दाखवते. अच्छा, हो येस. नेलपेंट बघा स्नेहा मॅडमचा, आणि माझा बघा. आम्ही हा आत्ताच घेतला आणि मी तिथेच लावला. आणि नेहमीप्रमाणे आज गर्दी नव्हती मॉलमध्ये. मला वाटते दुपारची वेळ असेल म्हणून. आणि मस्त आरामात आम्ही शॉपिंग करत गेलो. मस्त जांभई देत आहे, जांभई. गाईज, आम्ही आलो होतो माझे केस कापायला, आणि आम्ही शॉपिंगच करतो. आता मला भूक लागली आहे. आता मस्त मी दिल्लीवालेमधनं आलू प्याज चुरचूर नान बोलवलं आहे, विच इज माय फेवरेट. म्हणजे आजकाल माझा फेवरेट झाला आहे. माझ्या भावाने मला ते सांगितलं होतं, तेव्हापासून इट्स माय फेवरेट. आणि आता स्नेहा अजून काहीतरी ऑर्डर करायला गेली आहे. वेस्ट साईडमध्ये ना आधी खूप म्हणजे चांगलं कलेक्शन होतं. आता तेवढा खास नाही आहे, बट स्टील टुडे इट वॉज नाईस. केस आज माझे खरंच कापून होणार नाही आहेत. सो वी विल प्लॅन फॉर सम अनदर डे. कसे झाले केस?
एकदम पाहता बरोबर तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या, बट खरंच टेस्ट एकदम बेस्ट आहे याची. मस्त वाटते, एक नंबर. चूर नान, इट्स आलू प्याज चूर नान. दिल्ली का फेमस आय थिंक डिश आहे, बट मस्त. गाईज हा मराठी टू हिंदी कधी ट्रान्सफर झाला ते समजलंच नाही. अरे हो. किती छान केस करते. आम्ही आता हिचं केस कट करणं कॅन्सल केलं. जोरात बोलायला गेला. माहित नाही आवाज येत आहे की नाही. आम्ही पण आता हिचे केस कट करणार होतो आज, पण आम्ही ते कॅन्सल केलं कारण की आता आम्ही थकलो थोडे आणि म्हटलं कट करण्यासाठी मॉलमध्ये करायला पाहिजे की नाही ते आम्हाला जरा डाऊटफुल होतं. सो काय वाटतं तुम्हाला, तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा की मॉलमध्ये इज इट गुड टू डू हेअरकट और बाहेर करायला पाहिजे. तर आम्ही सध्या खूप कन्फ्युज्ड आहोत आणि मेन म्हणजे आता आम्ही खूप काही खाल्लं आणि आता झोप येतात. येस. आणि आम्ही तर खूप काही फिरणार होतो आज, खूप काही प्लॅनिंग केली होती आम्ही करायची, पण काहीच जमली नाही. तुमच्यासोबत पण होत असेल ना असं की तुम्ही सकाळी खूप काही प्लॅन केलं असणार की आज हे करायचं ते करायचं, पण ते तसं होत नाही पूर्ण. तसंच झालं आमच्यासोबत. पण आज एकदम चांगलं वाटतंय. मॉल एकदम असं खाली खाली वाटतंय. माहित नाही कसला विकेंड आहे. मे बी आम्ही दुपारी आलो त्यामुळे असेल, पण आता वाढेल गर्दी. हा, गर्दी आता वाढत आहे. ते एवढे छोटे छोटे मुलं येतात हा, आणि ते स्वतः सांगतात की मम्मा आय वॉन्ट दॅट, आय वुड लाईक टू ऑर्डर दिस. आणि आम्ही नेहमी एकतर डोसा नाहीतर मग कोल्ड कॉफी. म्हणजे असं जे असं एकदम नॉर्मल गोष्टी आहेत तेच माहिती आहे आपल्याला. असं काही नवीन आम्ही ट्राय पण नाही करत. फक्त तेच. हा, तर मला लास्ट टाइम मी ते दिल्लीवाल्यामधनं प्राशूने मला सजेस्ट केलं होतं चुरचूर नान खाल्लाय का म्हणून. आय लव्ह आलू प्याज चुरचूर नान. एकदम मस्त डिश आहे. आणि प्युअर इन मेनी काय म्हणतात म्हणजे दिल्लीवाला जर असेल कोणता रेस्टॉरंट तिथे मिळेलच 100%. आमची स्नेहो भी लाइक मैं ये भी लूँगी वो भी लूँगी मैं सब ले लूँगी और मुझे टाइम भी नहीं लगेगा. बघा तिच्याकडे जे वाटलं ते. हां. आय डोंट नो वाय माझं लक्ष नेहमी ओव्हरसाईज टी शर्ट्सवरच असतो. म्हणजे ही टी एवढी प्रिटी वाटत होती ना, मला असं वाटलं थोडे हात त्याचे असे वर जात आहेत का काय, पण स्नेहा बोलली इट वॉज लुकिंग नाईस. आणि कापडनं खरंच खूप चांगला होता. आणि बॅक इट वॉज टू गुड. मस्त लिहिलेलं आहे ते. काय लिहिलं आहे आय कांट रीड कम्प्लिटली बट इट वॉज लुकिंग प्रिटी. तर मग मी हे घेऊन टाकलं विदाऊट अ सिंगल थॉट. आणि मग मी हा घेतला पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट किंवा लोअर जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते. कापड एवढं स्मूथ आणि एवढं ब्रिदेबल आहे ना, खरंच म्हणजे तुम्ही कुठेही घालू शकता. एअरपोर्टमध्ये घालू शकता, तुम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे घालू शकता. एकदम असं वाटत होतं कापूस असतो ना, जस्ट लाईक दॅट. प्लस मी ही टी शर्ट पण ट्राय केली बट आय वॉज कन्फ्युज्ड. कापड चांगला होता, थोडा पातळ होता, बट मी जनरली छोट्या टी शर्ट्स घालत नाही, म्हणजे छोट्या म्हणजे स्लीव्जला. सो आय थिंक मला असं वाटलं नाही की हवं. सो आय ड्रॉप दिस वन. बट आज शॉपिंग खरंच एवढ्या फास्ट झाली ना, म्हणजे एकदम निवांत झाली. खूप असं रश असतो मोस्टली विकेंडला, तसं काहीच नव्हतं. मग आम्ही ऑटो बुक केला आणि घरी परत जायला निघालो. तेव्हा मस्त दिसला फाउंटेन आणि नेहमीच इथे फाउंटेन असतोच. पण आज मला असं वाटत होतं की यार थोडं लेट बुक करायचं असतं, कारण इथे ना असं वाटत होतं थोडं 5-10 मिनटं तरी बसावं. एकदम लहानपणाची आठवण आली. बट काय करू शकतो. निघालो आम्ही परत. गाईज आम्ही आलो आहे आता घरी. जितकी जास्त हाऊस असते ना आपल्याला बाहेर जायची, तितकीच जास्त हाऊस मला घरी परत यायची असते. आणि स्पेशली मॉल्स. कारण मॉलमध्ये गेल्यावर इतकं चालावं लागतं, इतकं चालावं लागतं.
कधी कधी मला असं वाटते की बिचारे एजेड लोक तरी ॲटलिस्ट माझ्यापेक्षा जास्त चालत असतील, पण मला एवढा थकवा येऊन जातो. आणि जी पाठ दुखते मॉलमध्ये गेल्यानंतर, आता मला असं पाठ टेकल्यावर खरंच एवढं रिलॅक्स वाटत आहे ना. ज्या कामासाठी जाणार होतो आम्ही ते काम तर झालं नाही. केस कापायला जाणार होतो ते काही झालं नाही. पण शॉपिंग मात्र आम्ही भरपूर केली, पेट पूजा केली. आता मला असं वाटतं की थोडं झोपून जायला पाहिजे. सायंकाळ झाली आहे पण मला येत आहे झोप. थोडं झोपूनच जाते. काय मस्त झोप झाली माझी. आय लव्ह विकेंड्स. तर आजच्यासाठी इतकंच गाईस, कारण मला आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. कारण आता आमचे अहो येतील, त्यांना गरम गरम जेवण द्यावं लागेल. सो आजसाठी एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. अंटिल देन सी या, टेक केअर, गुड बाय.